Audio Jungle. Audio Jungle. आज या ठिकाणी जो उपक्रम घेण्यात आला होता तो उपक्रम नेमका कसा वाटला, ज्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतरनी सन्माननीय बाळराजे पाटील साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना जे काही मनोगत मांडलं होतं त्यामधून नेमकं काय शिकायला मिळते, काय सांगाल? त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आणखी खूप अशा गोष्टी आहेत ज्या तरुण पिढीला आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्या गरजेच्या आहेत, ज्या माहीत नाहीत, जे आम्ही रूल्स फॉलो केले पाहिजे, जे नाही केले पाहिजे, ज्या गोष्टी केल्या पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची त्यांनी आम्हाला माहिती दिली, मार्गदर्शन केले आणि खूप मोठं प्रोत्साहन दिलं. काय शिकायला भेटलं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून? आजच्या कार्यक्रमातून NSSचा विद्यार्थी कसा असावा, त्यांनी काय केलं पाहिजे आणि समाजासाठी त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. समाजात जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण समाजाला आपलं समजून कार्य केलं पाहिजे. सर, आपण आता आमच्या शाळेच्या प्राचार्य सरांनी सांगितलं की राष्ट्रीय सेवा योजना ही एक मुळात महात्मा गांधीजींनी संकल्पना सुरू केली. ती संकल्पना म्हणजे ज्यावेळेस आपला भारत देश ज्यावेळेस ब्रिटिश सत्तेमध्ये होता किंवा त्यावेळेस आपल्यावर ब्रिटिश सत्ता होती, त्यावेळेस जे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते की भारत हा अनेक खेड्यापाड्यांनी बनलेला देश आहे, तर भारत देशाचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला खेड्याकडे जावं लागणार. अर्थात आपण खेड्याकडे गेलो आणि खेड्याचा विकास जर केला तर आपला भारत देश आज विकसित होणार आहे. नाही तर आपला भारत देश हा कायमस्वरूपी खेड्यापाड्यातील लोकांचं, म्हणजे आपण बघितलं आता आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे आपली तुमची प्रसारमाध्यमे आहेत. कारण आज डिजिटल युग एवढं चाललेलं आहे. पुढे डिजिटल युगामध्ये पण आपण प्रसारमाध्यमाच्या सहाय्यातून पुढे जातोय. पण राष्ट्रीय सेवा योजना आणि NSS, त्या NSSचं एकच वाक्य आहे की समाजसेवेतून शिक्षण आणि शिक्षणातून समुदाय. म्हणजे समुदाय म्हणजे आपण ज्या वेळेस एखाद्या गावाला भेट देतो किंवा ह्या राष्ट्रीय सेवा योजनेतून आपण एखाद्या खेड्याला भेट देतो. आता समजा गलंदवाडी ह्या गावामध्ये आपण भेट देण्यासाठी आलोय आणि आम्हाला आमच्या शाळेचे प्राचार्य सर किंवा आमच्या शाळेचे NSSचे प्रमुख विभाग शेटे सर असतील किंवा आम्हाला शाळेत सरांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा आपल्या मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष असतील बाळराजे साहेब पाटील आणि मोहोळ तालुक्याचे आपले उपनिरीक्षक म्हणजे निरीक्षक PA साहेब असतील, त्यांनी आम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं सहभागी व्हावं आणि या सहभागातून आपला विकास कसा घडवून हवा, म्हणजे आपलं कौशल्य कसं समाजासमोर ठेवावं हे आम्हाला त्यांनी ह्या गोष्टीतून सांगितलं. आणि हा NSS म्हणजे हा काय फक्त आपला कॅम्प नसून हा NSS म्हणजे आपला सर्वांगीण विकास असतो. सर्वांगीण जर विकास आपला करायचा असेल तर आपल्याला NSSच्या ह्या कार्यामधून आणखीन पुढे आपल्याला कशी प्रगती करता येईल, आपल्या भविष्यामध्ये आपण कसं आपल्या परिस्थितीला मोठ्या सामोरे जावं असं आपल्याला या NSS मधून शिकायला मिळतं. आणि तुम्ही मला सांगितलं आपण ज्यावेळेस NSS मध्ये कार्य करतो त्यावेळेस समाज आपल्याला काय वेळेस साथ देत नाही किंवा काही नाही, त्यावेळेस माझी प्रतिक्रिया सांगण्यास तर NSSच्या विद्यार्थ्यांनी एकच संकल्पना आपल्या डोक्यात ठेवली पाहिजे की आपण फक्त NSS म्हणजे आपण फक्त सेवा करण्यासाठी आलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी घडतच असतात, तर आपण नकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यात ठेवायच्या नाही, फक्त सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ते कार्य कायम पुढे करत राहायचं. हे म्हणजे महात्मा गांधीचे तर वाक्य आहेच, पण आपण पण हे आपल्या भविष्यामध्ये आणि आपण फक्त आपल्या डोक्यात नकारात्मक विचार नाही ना येऊ दिले तर आपण हे कार्य निश्चितच चांगल्या पद्धतीने करू शकतो. एवढीच माझ्या प्रतिक्रिया. विद्यार्थी उत्तम शिक्षण घेऊन चांगल्या दर्जाची नोकरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठेतरी त्याला अपयश आलेला असतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय नेमकं सांगण्याचा प्रयत्न करशील? आता सर्व ठिकाणी जर सर बघितलं तर आपण आज भरपूर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कुठं जरी गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थी संख्या वाढत, लोकसंख्या वाढत आहे, आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या वाढत आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगातील कौशल्य ओळखून, आपल्या अंगातील डेव्हलपमेंट करून, आपल्या अंगातील स्किल ओळखून त्याने त्या स्किलवर कर्तव्य आणि त्याचं काम जर केलं तर तो विद्यार्थी नक्कीच निश्चित त्या यशाच्या पात्रापर्यंत जाऊ शकेल. राष्ट्रीय सेवा योजना आता मी तुम्हाला सांगितलंच की आपण राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आपण एखाद्या खेड्याला भेट देतो, त्या ठिकाणी काय गावाच्या समस्या असतील किंवा नागरिकांच्या समस्या असतील किंवा पाण्याची कुठं कायशाची समस्या असेल किंवा खेड्यापाड्यामध्ये कुठं जास्त कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा गटाराचं प्रमाण वाढलेलं असेल, ह्या सर्व गोष्टींचं आपण आकलन करून त्या निरीक्षण करून आपण त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करणे हाच एक NSSचा मला वाटतं तर हा एक NSSचा उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आपण पूर्ण केलं पाहिजे. सर, आज अनगरच्या गलंदवाडी या भागामध्ये जो काही शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेण्यात आला होता, तो उपक्रम नेमका कशा संदर्भात घेण्यात आला होता आणि उपक्रम घेण्यापाठीमागचं नियोजन नेमकं काय होतं त्याबद्दल काय सांगाल? मी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी, बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर 7 दिवस या मौजे गलंदवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे. तर अशा या शिबिराप्रसंगी आमच्या महाविद्यालयातील
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 98 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन्ही मिळून 98 असं या शिबिरामध्ये हे विद्यार्थी सहभागी आहेत. त्यामध्ये आमचे काही समन्वयक, राष्ट्रीय सेवा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शेटे सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर तळणकर सर, सर्व विद्यार्थी या ठिकाणी हे 7 दिवसाचं शिबिर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आत्ताच एक 10 मिनिट झालं, आत्ताच या राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर या कार्यक्रमासाठी आपल्या मोहोळ तालुक्याचे PI डॉक्टर हेमंत शेडगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्याचनंतर आमचे अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे या संस्थेचे अध्यक्ष बाळराजे पाटील हेही या कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष, युवकांचे आयडॉल माननीय बाळराजे पाटील साहेब या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी एकच सांगितलं की या 7 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी या मोबाईलपासून थोडंसं दूर राहून त्या ग्रामीण भागातील लोकांची सेवा केली पाहिजे. तरुण हा नेहमी मोबाईलमध्ये साथ रमलेला आहे. तर जास्त मोबाईलमध्ये न रमता तरुणांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सेवा करावी असं त्यांनी त्या ठिकाणी उद्देशून आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचनंतर आमचे जे आत्ताचे कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत मोहोळ तालुक्याचे PI शेडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना 3 विषयावरती खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं त्या ठिकाणी. कारण काय, त्यांच्या मार्गदर्शन भाषणामध्ये त्याने एक सांगितलं की भारताचा तरुण कसा पाहिजे, तो निर्व्यसनी पाहिजे, कुठल्याही याच्यापासून तो व्यसनापासून दूर राहायला पाहिजे, तब्येत त्याची चांगली राहिली पाहिजे, हेल्थ त्याची चांगली झाली पाहिजे. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की तेही त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये या संघर्षातनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. तर ते संघर्षातनं शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. त्यानंतर डिजिटल लिटरसीबद्दल देखील त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी जे फेक अकाउंट आहेत तर ते फेक अकाउंट त्या ठिकाणी काढू नये. फेक अकाउंट जर काढले तर त्या ठिकाणी तो गुन्हा होतो आणि तरुण दशेमध्येच विद्यार्थी त्या संपूर्ण येणाऱ्या त्याच्या ज्या सुविधा आहेत, नोकरी असेल किंवा ज्याचं कुठलंही काम असेल तर त्यापासून, त्या सुविधेपासून तो विद्यार्थी दूर राहतो. म्हणून विद्यार्थ्यांनी फेक अकाउंट त्या ठिकाणी काढू नये. त्यानंतर रस्ता सुरक्षेबद्दलही त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की विद्यार्थी देखील कॉलेजमध्ये असताना गाडीवरती, बाईकवरती जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हातामध्ये मोबाईल घेऊन त्या ठिकाणी तो विद्यार्थी ड्रायव्हिंग करत असतो आणि बरेचसे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होतात. म्हणून खूप तरुण वयामध्ये बरेचसे लोक, भारतीय लोकसंख्या या तरुण वयामध्ये त्या ठिकाणी या रस्ते सुरक्षा बचामध्ये ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं मृत्यू होतो. तर ते टाळावं यांनी त्या ठिकाणी व्यसनमुक्तीच्या बाबतीत ही हल्ली तरुणाईमध्ये गुटखा, मावा, सिगारेट स्मोकिंग्स हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. ताणतणाव वाढल्यामुळं त्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर ते कुठंतरी कमी व्हावं. आणि त्याने इतकं देखील सांगितलं की माझी तब्येत ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं विद्यार्थी देखील राहिले पाहिजेत. आमचे संस्थेचे अध्यक्ष बाळराजे पाटीलांनी त्यांनी पण त्या ठिकाणी ते सांगितलं की PIकडे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की खरं साहेब, तुमचं जे वय जर पाहिलं तर अगदी तुम्ही 40-42 वयाचे आहात. तर हे तुमचं रहस्य काय? तर ते रहस्य त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनोगतानं त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की मी व्यसनापासून दूर आहे म्हणूनच हे आहे. तर विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलं की कुठलंही व्यसन करू नका आणि चांगल्या पद्धतीनं जीवनशैली तुम्ही जगा, अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं. जितकं मोबाईल हा चांगला आहे तितका वाईट पण आहे. कारण का या समुद्रामध्ये चांगलं पण आहे, वाईट पण आहे. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थोडंसं कळत नाही. विद्यार्थी कळत न कळत, विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो, या मोहजाळ्यामध्ये कुठंतरी अडकतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप पाहणं, त्यातनं मग त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. थोडंसं डिजिटल लिटरसी जास्त आल्या कारणामुळं खूप कमी वयामध्ये विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. तर थोडंसं विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचं देखील त्या ठिकाणी सतत विद्यार्थी आपला काय करतो, तो मोबाईलमध्ये किती वेळ थांबतो, ते मोबाईल चेक करणं देखील आईवडिलांचं काम आहे. नाहीतर काय होईल, विद्यार्थी हळूहळू ह्या मोहजाळेमध्ये अडकून त्याचं आयुष्याचा तो वाटोळ करून घेऊ शकेल. म्हणून थोडंसं मोबाईलपासून व्हॉट्सअप ग्रुप असतील, अगदी चांगल्या कामासाठी त्याने त्याचा वापर करावा. एवढं येणाऱ्या काळामध्ये थोडंसं राष्ट्रीय सेवा योजनेचं जी थीम आहे की नॉट मी फॉर बट यू, विद्यार्थी हा स्वतःसाठी न जगता, म्हणजे जसं म्हणतो ना आपण, आपल्यावरती अनेक प्रकारची ऋण असतात, मात्र पितृ ऋण असतं, तसंच एक सामाजिक ऋण देखील प्रत्येक व्यक्तीवरती आहे. तर हे सामाजिक ऋण फेडण्यासाठी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी समाजाची सेवा केली पाहिजे.
नेहमी आपण स्वतःसाठी जगतो, आपल्या स्वार्थासाठी जगत असतो, पण काही वेळ काही दिवस देखील या समाजासाठी आपल्याला थोडंसं जगावं असं वाटतं, म्हणून ग्रामीण भागामध्ये येऊन विद्यार्थी करतात. आणि मला वाटतं की ही जी श्रमदानाचं जे आहे महत्त्व, तर UGC असेल किंवा जी पॉलिसी मेकिंग करणारे लोक असतील त्यांनी श्रमदानापासून ह्या शिबिराला दूर ठेवू नये. कारण त्या श्रमदान हा महत्त्वाचा गाभा, हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा गाभा आहे. श्रमातनं त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळत असते. महात्मा गांधींनी ते सांगितलं आहे की श्रम करा, श्रमातनं तुम्हाला प्रतिष्ठा मिळायला लागेल. तर थोडंसं हे आहे, हे अगदी चांगलं आहे, ते पुढे चालू असावं मला असं वाटतं. ज्यावेळेस महाविद्यालय ज्या संपूर्ण भारत देशामध्ये महाविद्यालय उघडली गेली, त्यामध्ये जे प्रोफेशनल कोर्सेस असतील, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, किंवा जे शहरामधली जे महाविद्यालय आहेत विशेष करून, की त्या शहरामधील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ग्रामीण भाग काय आहे तो 4 भिंतीचं जे शिक्षण घेत असतो, 4 भिंतीचं शिक्षण तो वर्षभर घेत असताना त्यातले काही दिवस तो त्या ठिकाणी बाहेर जावं. गांधीजीने म्हटलेलं आहे खेड्याकडे चला. गांधीजींचं तत्वच ते आहे की खेड्याकडे चला. खरा भारत देश त्या खेड्यामध्ये आहे, तिथं खरं गरज आहे. म्हणून ह्या तरुणांची खरी गरज त्या खेड्यामध्ये आहे. तर तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करावं, तिथली सेवा करावी आणि सामाजिक शिक्षण काय आहे थोडं त्याचं ज्ञान मिळावं, हा उद्देश त्या ठिकाणी या राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे. आणि महात्मा गांधींच्या विचारानंच ही राष्ट्रीय सेवा योजना त्या ठिकाणी तयार झालेली आहे. ती काय झालेलं आहे, प्रत्येक आईवडिलांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आईवडिलांनी थोडं समजून घेणं गरजेचं आहे की आयुष्यामध्ये फक्त MPSC किंवा UPSC करून मोठा अधिकारी होणं, डॉक्टर होणं, इंजिनियर होणं हे काही अंतिम ध्येय नाही आहे. आईवडिलांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे की हा विद्यार्थी त्याच्या कलेनुसार तो विविध क्षेत्रामध्ये तो चमकला पाहिजे. कला असेल त्याला जी इच्छा, आता राष्ट्रीय आता नवीन जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता निर्माण झालेली आहे, तर हे जे मागचं जे शिक्षण होतं थोडंसं एक नोकरीला डोळ्यासमोर ठेवून शिक्षण दिलं जातं होतं. परंतु आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता आलेलं आहे 2020, तर त्या धोरणामध्ये ते सांगितलेलं आहे की स्किल बेस्ड शिक्षण द्या. विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार नाही आहे, विद्यार्थ्याला आता जॉब गव्हर्नमेंट एवढे जॉब देऊ शकत नाही, तर विद्यार्थ्यांनी त्या स्किलचा वापर करून त्या कॉलेज जीवनामध्ये तो जे कोर्सेस आहेत, स्किल कोर्सेस आहेत, ते कोर्सेस त्या ठिकाणी त्यांनी निवडावेत. त्याच्यामध्ये स्किल त्यांनी निवडावं आणि ज्यावेळेस त्याचं शिक्षण कंप्लीट होईल आणि त्या स्किलच्या आधारावर तो स्वतः त्याचा त्याने उद्योगधंदा उभारून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची उदरनिर्वाह करावं, ही कल्पना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. तर निश्चितच मला वाटतं की येणाऱ्या साधारणतः 15 वर्षामध्ये हे जर धोरण चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली तर येणाऱ्या काळामध्ये हे तरुण खूप चांगल्या पद्धतीने विविध छोट्या मोठ्या उद्योगामध्ये तुम्हाला दिसायला लागते. MPSC UPSC तुम्ही म्हणताय की जी मुलं तिकडे जातात, गर्दी खूप करतात, मग त्यांना 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष वयाचे जातात. शेवटी तिथला जो नोकरीचा जो रेशो आहे तो फार कमी आहे आणि ॲप्लिकेशन करणाऱ्याची संख्या करोडोमध्ये आहे. तर सगळ्याला गव्हर्नमेंट MPSC UPSCमध्ये जॉब देऊ शकत नाही. मग असे विद्यार्थी काय होतात, थोडंसं फ्रस्ट्रेशनमध्ये यायला लागलं आहे. तर त्या मुलांना थोडंसं आईवडिलांनी असेल किंवा आमच्यासारख्या शिक्षक वृंदाने असेल ते मार्गदर्शन करून त्याला चांगल्या दुसऱ्या एखाद्या कामाला त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून तो आत्महत्येपासून तो वंचित राहील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे, मला वाटतं की मला खात्री आहे तर आम्ही स्टेक होल्डर जे आहोत या एज्युकेशन शिक्षण सिस्टममधले, आम्ही लोकांनी जर चांगल्या पद्धतीने हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणारे कोण आहोत, आम्ही शिक्षक आहोत, विद्यापीठातले अधिकारी आहेत, व्हाईस चान्सलर आहेत, प्रो व्हाईस चान्सलर आहेत, सगळी जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी वरिष्ठ मंडळी आहेत, त्या सर्वांनी जर ठरवलं की हे शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी करायची, तर निश्चितच जर झालं तर निश्चितच मला वाटेल की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये भारत देखील या जागतिक स्तरावरती भारताचं जे 100 विद्यापीठामध्ये सध्या कुठं नाव दिसत नाही, थोडंसं कमी दिसतंय, तर येणाऱ्या 15 वर्षामध्ये आपले भारतीय विद्यापीठं देखील थोडंसं राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी चमकायला लागतं. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.